देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई करत पोलिसांनी गांजा आणि ॲम्फेटामाइन या अंमली पदार्थाची अवैध विक्री करणाऱ्या 3 संशयितांविरोधात NDPS कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। या कारवाईत 24,40,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कॅथे कॉलनी येथील मिलिटरी गेट समोर असलेल्या लेबर रूममध्ये संशयित आरोपी अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या साठवून ठेवताना आढळले आहेत। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मुन्ना कल्लू कोल वय वर्ष 40, शांती मुन्ना कोल वय वर्ष 33, अमर मुन्ना कोल वय वर्ष 19 अशी असून तिघेही व्यवसायाने मजूर आहेत। ते मूळचे वॉर्ड नंबर 9 खोकम शिवपूर्वा पोस्ट रामवन जिल्हा सतना मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत। पोलिसांनी घटनास्थळावरून 26.5 ग्रॅम वजनाचे ॲम्फेटामाइन अंमली पदार्थ, पारदर्शक प्लास्टिक पिशवी तसेच संबंधित कागदपत्रे जप्त केली। जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची अंदाजे किंमत 24,40,000 एवढी असून या प्रकरणी आरोपींविरोधात NDPS कायदा 1985 चे कलम 8 क, 22 क, 29 तसेच महाराष्ट्र प्रोव्हिशन कायदा 1949 चे कलम 65 A, B, F अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तीनही संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर कारवाई देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील राजेंद्र गुंजाळ, श्याम सिद्धुरे, प्रकाश शिंदे, राहुल बलकवडे यांनी केली आहे। या ठिकाणी आर्मी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांनी त्यांच्याकडे कामात असलेल्या मजुरांची तपासणी करत असताना त्यांना एका मजुराच्या घरामध्ये संशयास्पद पाकिट आढळून आली। त्या संदर्भात त्यांनी आमच्या वरिष्ठांना माहिती दिली, त्याचप्रमाणे आम्हाला माहिती दिली। त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन NDPSचे अधिकारी त्याचप्रमाणे FSL बँक यांच्या मार्फतीने त्याची तपासणी केली असता सदरचे जे पदार्थ मिळून आलेले आहेत ते ॲम्फेटामाइन 487 ग्रॅम आणि 250 ग्रॅम हा गांजा मिळून आलेला आहे। ॲम्फेटामाइनची एकूण किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे 24,35,000 आणि गांजाची किंमत दिलेली आहे 5,000, एकूण 24,40,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत। 3 आरोपी हे मजूर असून मध्य प्रदेश सतना या ठिकाणी आहेत। एक आहे मुन्ना कोल, शांती कोल, त्याची पत्नी आणि अमर कोल हा त्याचा मुलगा। तिघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। साहेब, या कारवाईत काय काय साहित्य हस्तगत केलं, ताब्यात घेतलं? ह्या कारवाईमध्ये एकूण 487 ग्रॅम ॲम्फेटामाइन जे ड्रग्ज आहे किंवा सायकोट्रॉपिक ड्रग्ज त्याला म्हटलं जातं, त्याचप्रमाणे 250 ग्रॅम आपल्याला गांजा मिळालेला आहे। बरं, त्यांनी हे पदार्थ कुठून आणले, काय त्याचा मागोवा घेतला तुम्ही? सध्या त्याचा तपास चालू आहे। बरं, याच्या पुढची कारवाई काय आहे सर? याच्या पुढची कारवाई गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून आम्ही पुढील त्यांची पोलीस कस्टडी घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही चालू केलेला आहे। बरं, देवळाली कॅम्प परिसरात या असा पहिल्यांदाच गुन्हा घडला का? देवळाली कॅम्प परिसरामध्ये मी आल्यापासून तर पहिल्यांदाच या प्रकारचा गुन्हा माझ्या लक्षात आलेला आहे। तर सर, आमची एक मागणी आहे, जे परप्रांतीय वगैरे लोक आहे ना त्यांचे ID कार्ड वगैरे काहीतरी, आधार कार्ड काही कबा हे कुठले काय आहे, कारण देवळाली कॅम्प परिसरात आहे ना भरपूर परप्रांतीय लोक आहेत, तर कधी काय घडतं, पळून जातात वगैरे, तर तपास करायला आपल्याला बी थोडा विलंब होतो ना, त्यामुळे तेवढी जे पण आता कोणी भाडेकरी ठेवत असताना घरमालकांना देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला बोलून त्यांच्याकडून एक हमीपत्र लिहून हा कुठला काय कसा काय ही मोहीम तुम्ही राबवणार का? नाही, आपल्याकडनं ती मोहीम पहिल्यापासूनच राबवली जाते आहे। ATC पथकामार्फत नवीन आलेले भाडेकरूंना सुद्धा आणि त्यांच्या मालकांना सुद्धा पोलीस स्टेशनला माहिती देणं बंधनकारक आहे। त्याप्रमाणे माहिती आपल्याकडे नेहमी कलेक्ट केली जाते। सर, पण या असं काही ड्रग्ज वगैरे याच्यामुळे देवळाली कॅम्पची प्रतिमा मलिन होते, यासाठी आपण पुढचे प्रयत्न काय करणार? पुढचे प्रयत्न आमचे असे की या प्रकारची कोणती माहिती जर मिळाली तर आमच्याकडनं 100% कारवाई केली जाईल। त्याचप्रमाणे माझा पेट्रोलिंगचा स्टाफ, माझा गोपनीय स्टाफ आणि माझ्या DBचं पथक यांच्या मार्फत सुद्धा आम्ही वेळोवेळी ज्या ठिकाणी संशयास्पद जागा आहे त्या ठिकाणी आमची छापेमारी चालू असते, तपासणी चालू असते। त्याचप्रमाणे आमच्या माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाकडून सुद्धा वेळोवेळी आम्हाला या प्रकारचे ड्राईव्ह दिले जातात। तर ड्राईव्हमध्ये कधी गोडाऊन तपासणी असते किंवा पानटपरी तपासणी असते, त्याप्रमाणे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सुद्धा आम्ही त्यांची तपासणी करतो आणि कोणत्याही प्रकारचा संशयास्पद
जर आढळून आलं तर त्याप्रमाणे कारवाई आमच्याकडनं नक्की केली जाते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम खांडेकर, देवळाली कॅम्प. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.